करू का सुरू? आत्ताच सकाळी मुंबईकरांसाठी अतिशय गोड बातमी म्हणजे गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये बंदर खातं व महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्ड म्हणून आम्ही जो रेडिओ जेटी तिथे बांधत होतो, आमचं कामही तिथे सुरू झालेलं आहे. त्या संबंधित काही पेटिशन हायकोर्टमध्ये दाखल झालेले होते आणि त्याची आजच सकाळी माननीय उच्च न्यायालयाने वर्डिक्ट दिलेली आहे, निर्णय दिलेला आहे आणि सगळ्याच्या सगळ्या पेटिशन त्यांनी खारिज केलेल्या आहेत आणि एक 3 ऑब्झर्वेशन आम्हाला महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्ड म्हणून त्यांनी करायला दिलेले आहेत. ते आम्ही सगळ्या ऑब्झर्वेशनचे आम्ही पालन करू. मुंबईकरांसाठी किंबहुना त्या एकंदरीत गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये जे जमणारं ट्रॅफिक, होणारी गर्दी आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून वॉटर ट्रान्सपोर्ट म्हणजे समुद्राच्या एकंदरीत प्रवासासाठी ती रेडिओ क्लब जेटी अतिशय महत्वाची होती. आम्ही सातत्याने तिकडच्या राहणाऱ्या सगळ्याच रहिवाशांबरोबर आम्ही संवाद साधत होतो. आलेल्या सगळ्या परवानग्या म्हणजे ट्रॅफिक कंजेशन रिपोर्ट आणि त्याच्यातला असणारा हेरिटेज कमिटीचा रिपोर्ट, मुंबई महापालिकेच्या काही सगळ्याच्या सगळ्या परवानग्या आमच्याकडे मिळवल्यानंतरच आम्ही भूमिपूजन केलं आणि त्या पद्धतीचं काम आम्ही सुरू केलं जेटी बांधण्याचं. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि स्थानिक आमदार आणि विधानसभेचे अध्यक्ष सन्मान्य राहुल नार्वेकरजी या सगळ्या जणांनी आम्हाला ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं. आता ह्या रेडिओ जेटीचं काम माननीय उच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत ते नजरेसमोर ठेवून आम्ही गतिमान पद्धतीने ते काम पूर्ण करणार आहोत आणि रेडिओ जेटी जे काय आम्ही तिथे बांधणार आहोत त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या मुंबईकरांना मदत होईल, त्यांचे आयुष्य सुकर होईल. आता जो नवी मुंबई एअरपोर्ट आता आपण तिथे बांधतोय, नवी मुंबई एअरपोर्ट ते रेडिओ जेट म्हणजे रेडिओ जेटी ते नवी मुंबई एअरपोर्ट फक्त 40 मिनिटांमध्ये आपण पोहोचू शकतो. अशा पद्धतीचा आमच्या तिकडचा रूट तयार करण्याचा आमचा मानस आहे. म्हणून ह्या रेडिओ जेटीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईकरांना मदतच होईल. म्हणून या निमित्ताने मी उच्च न्यायालयाचं मनापासून आभार मानतो. स्थानिक नागरिकांनी वेगवेगळ्या राजकारण्यांशी भेटीगाठी करून विरोध करण्याचा प्रयत्न केलेला होता. आंदोलनाची भाषा सुद्धा त्यांच्या वतीनं करण्यात आलेली होती. तर आता पुढे त्यांचा स्टँड काय असेल, त्यांच्याशी तुम्ही पुन्हा एकदा संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहात? बघा, शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करायचा अधिकार आहे. प्रत्येकाला आपल्या मनातले प्रश्न उचलण्याचे अधिकार आहेत. मी गेल्या आठवड्यापर्यंत जेव्हा जेव्हा ते नागरिक माझ्याकडे यायचे, मला प्रश्न विचारायचे, मी सगळ्याचे सगळे त्यांना वेळ द्यायचो, त्यांच्या प्रश्नाची उत्तरं द्यायचो. सगळ्या पद्धतीने मदत म्हणजे ते सुप्रीम कोर्टपर्यंत गेलेला हा विषय, माननीय हायकोर्टाने पण तो विषय एक विषय कळला की हा मुंबईकरांचा हिताचा प्रकल्प आहे. कोण वैयक्तिक तिथे जेटी बांधत नव्हतं. पण आज ज्या पद्धतीने गेटवे ऑफ इंडियाकडे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जमते, लोकांना त्रास होतो. आता त्या गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये काही अपघात पण झालेले लोकांना बोटीतून उतरताना. मला असं आठवतं किंवा कधी वाचलं होतं की माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाणजींच्या पत्नीचा पण एक अपघात तिथे बोटीतून उतरताना झालेला. अशा असंख्य घटना ज्या तिथे घडायच्या त्याच्या सगळ्याचा आम्ही अभ्यास केला. म्हणून त्या पूर्ण ट्रॅफिक आणि गर्दीला कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही जेटी प्रस्तावित केलेली. कोणालाही जोर जबरदस्ती न करता, कोणाच्या इच्छेच्या विरोधात न जाता आम्ही हा विषय केलेला होता. आणि मला आज समाधान आहे की माननीय उच्च न्यायालयाला आमची भूमिका कळली आणि त्या दृष्टिकोनातून एक चांगली जजमेंट दिलेली आहे. सर, स्थानिक बोट चालकांनी सुद्धा हाच मुद्दा उपस्थित केला होता, कारण गेटवेमध्ये मर्यादित स्लॉट मिळत होते
आता या नवीन जेट्टीमुळे एकंदरीत किती स्लॉट उपलब्ध होऊ शकतात, किती बोटी पार्किंग? बघा, जवळपास 20 बोटीची तरतूद इथे आहे. 20 यॉट ज्याला आपण म्हणतो, 20 बोटीची तरतूद, आपलं पार्किंगचे स्लॉट इथे आहेत. जवळपास 150 गाड्या आपण इथे उभं करू शकतो, जे आज तुम्हाला कुठे रस्त्यावर उभे राहताना दिसतात, कुठेही पार्किंग होत असताना दिसतात. ते सगळ्या गाड्या आता तुम्ही ह्या जेटीच्या इथे येऊन पार्क करू शकता, जेणेकरून तुम्हाला ट्रॅफिक पण आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये तिथे कमी भेटेल. म्हणून ह्या जेटीचा फायदा लोकांनाच मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे, हे आता कोर्टाने पण मान्य केलेलं आहे. There is a significant development related to the Radio Club jetty near Gateway of India. Please brief us. I think this is a very landmark judgment that the Honorable High Court has given today. The jetty that was been built by the Maharashtra Maritime Board and the Ports Department of Maharashtra. The whole intention behind building this jetty was very clear, that we wanted to decongest the area there. We wanted to help the local residents there so they can move around more openly there, and also the yachts that used to, or yachts or the boats that used to be parked around the Gateway of India, which used to only increase the inconvenience to the citizens moving around there. Because of this radio jetty, there was a lot of thought behind the entire process, how we can decongest the entire area, help the local residents. Today, because of the judgment given by the Honorable High Court, who has rejected all the petitions, they have given a certain 3 directions which the Maharashtra Maritime Board and the Post Department has to follow. We will obey all the observations and the directions given by the Honorable High Court, and we will ensure that the jetty is completed in time, and everyone who will travel through the jetty and who lives around there will only understand that this was only for their benefit. Sir, how is it going to help the connectivity with Mumbai, Navi Mumbai Airport? See, as we have already announced by the by Ports Department, that we want to encourage water transport. The one major project that we have taken in hand is the Mumbai Water Metro. On the lines of the Kochi Water Metro, we have identified 8 destinations within the Mumbai MMR region. So one destination was also with the radio jetty. The another benefit of the radio jetty is the new Navi Mumbai airport that is coming up in Navi Mumbai, which is also an international airport. Anyone traveling from the the Radio Club jetty can travel to the new Navi Mumbai airport in just 40 minutes. So that there's a large amount of benefits where they can cut a lot of travel time through these various jetties and through the water transport that we are proposing. So I'm very confident with the kind of ease that the Mumbaikars have got due to the metro network that we have in Mumbai today. The water metro will only help in saving a lot of time for Mumbaikars. Thank you. हिंदी बोले, हाँ बोल. हिंदी आज हमारे हम येतो ना, तर तुला ह्याच्यात तरी इंटरेस्ट नाही आहे, माझा मेन मुद्दा संपून दे. मुंबई हमारे हाईकोर्ट ने आज एक बहुत इम्पोर्टेंट महत्वपूर्ण जजमेंट दिया है, जहाँ जो हम लोग रेडियो क्लब के पास जो जेटी हमारा महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड, हमारा पोस्ट डिपार्टमेंट का काम शुरू हुआ था, उस बारे में कई वहाँ के रेसिडेंट्स ने पिटीशन डाले थे उसके अगेंस्ट. उस सारे के सारे पिटीशंस अभी हाई कोर्ट ने खारिज कर दिए हैं. सर्टन ऑब्जर्वेशंस हमको दिए हैं, जिसको हम मेरीटाइम बोर्ड के माध्यम से और हमारे पोर्ट्स मिनिस्ट्री के माध्यम से हम फॉलो करेंगे. और ये जो जेटी, जो रेडियो क्लब के पास जेटी हम बांधने वाले हैं, उसके वजह से बड़े पैमाने पे मुंबईकरों को उसकी मदद होगी. और सबसे महत्वपूर्ण, जिस तरीके से हम लोग मुंबई वाटर मेट्रो इंट्रोड्यूस करने वाले हैं, 8 रूट हमने एमएमआर रीजन के अंदर हमने आइडेंटिफाई किए हैं. उसी तरीके से एक रूट हमने आइडेंटिफाई किया है, जहां से हम रेडियो जेटी में बैठ के आप डायरेक्ट जो नया नवी मुंबई एयरपोर्ट आ रहा है, उसको 40 मिनट्स में उसको कवर कर सकते हैं. तो इसके वजह से ये जो रेडियो जेटी जो हम बांध रहे हैं, इसके वजह से रेडियो क्लब जेटी जो हम लोग बांध रहे हैं, उसके वजह से बड़े पैमाने पे हमारे मुंबईकरों को मदद होगी. देखिए, अभी उस पर हम लोग वाटर ट्रांसपोर्ट जो प्रपोज करने वाले हैं, उसको अलग अलग साइज के वेसल्स है, जिसको जिस वेसल में बैठ के जाना है. इम्पोर्टेंट है कि वो रूट एस्टेब्लिश होना.
अगर आप रेडियो जेटी पे आज जिसको आपको 1.5-2 घंटा, आप सोचिए अगर आपको गेटवे ऑफ इंडिया से लेके नवी मुंबई एयरपोर्ट जाना है तो फिर आपको कितना घंटा लगेगा। ये तो हम लोग 40 मिनट्स में आपको उधर पहुंचा रहे हैं। तो ये सारे बेनिफिट उसको है, डिपेंडिंग ऑन द साइज ऑफ द वेसल दैट वी गोइंग टू प्रपोज, उसके ऊपर से आपको ट्रैवल आप कर पाओगे। सर पार्किंग, सर कितनी पार्किंग हो सकती है गाड़ी? अब 20 यॉट के पार्किंग की स्पेस हमारे रेडियो क्लब जेटी पे होगी। उसके साथ 150 गाड़ियां, 150 गाड़ियां आप उधर वहां पार्क कर सकेंगे। उसके वजह से वो जो आज जो कुछ ट्रैफिक वो गेटवे ऑफ इंडिया में आपको दिखता है उसको बड़े पैमाने पे वो कम हो जाएगा और आम मुंबई को उसको मदद होगी। क्या आपकी गवर्नमेंट आपको उसके लिए तैयारी करो? सुप्रीम कोर्ट में ऑब्वियसली इसको चैलेंज करेंगे तो आप नहीं, मगर ऑलरेडी सुप्रीम कोर्ट ने वापस ये केस हमारे पास भेजी है। ऑलरेडी सुप्रीम कोर्ट में जाने के बाद वापस सुप्रीम कोर्ट ने कहा है कि इट इज गो इन फ्रंट ऑफ द हाई कोर्ट एंड द हाई कोर्ट हैज गिवन अ वेरी सेंसिबल जजमेंट टुडे। दे हैव ऑल्सो टोल्ड अस टू डू अ सर्टेन चेंजेस। तो मुझे लगता है कि अभी जो हमारे रेसिडेंट्स हैं जिनको आज भी हम लोग बार बार उनके साथ बैठने के लिए मैं आज भी तैयार हूँ कि हम लोग उन्हीं के लिए बांध रहे हैं, मैं खुद के लिए जेटी नहीं बांध रहा हूँ। तो उसके बाद भी अगर कुछ क्वेश्चन रहेंगे तो मेरे पास कभी भी आ सकते हैं। वी आर ओपन टू ऑल। सर कब से शुरू होगा और सर काम ऑलरेडी शुरू हो चुका है। ऑलरेडी 20% काम शुरू हो चुका है। वी आर एंटिसिपेटिंग बाय नेक्स्ट मार्च और मे काम खत्म हो जाने। सर गणपतीत आपण एमटीएम सेवा सुरू करणार पावसाच्या परवानगीच्या वेळख्यात अडकलं नाही बाबा, त्याला परवानग्या लागतात आपल्या देशामध्ये। हा, वेळख्यात हे असे शब्द करून तुम्ही तुमचं चॅनल मला चालू नका। चांगल्याला चांगलं म्हणा। गणेश चतुर्थीच्या टायमाला विघ्न तुम्हीच शब्द टाकून असे आणू नका। आमची ती प्रक्रिया सुरू आहे, प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे। पहिल्या बोटीमध्ये तुला पहिलं बसून आणि घेऊन जाईन गावी आणि परत सोडायचं का नाही परत मी ठरवेल। चालेल। कुठलं गाव तुझं? हा मग त्याच्या वेळका बोलतो। पहिला जाणार गपचूप लपून तू माझ्या बोटीत आणि वेळका बोलतो। हे कोकण म्हणतात त्याला। म्हणून आम्हाला खेकडे मोजले जातात ना, म्हणून असं होतं ते एक दुसऱ्याचे टांग खेचायची। हे ठाक ठेव रे बाबा तुझं कुठे। एक ऑगस्टपासून पहिले इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सुरू होते गेटवे। हे आपलं केंद्र सरकारने अतिशय चांगले प्रकल्प आमचे सोनवालजींनी याबद्दल आम्हाला प्रेझेंटेशनही दिलेलं। बघा सागरी म्हणजे जे काय वॉटर ट्रान्सपोर्ट ज्याला आपण म्हणतात, समुद्राच्या मार्गाने आपण जो प्रवास सुरू करतोय त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना याचा फायदाच होणार आहे। केंद्र सरकार पण मोठ्या प्रमाणामध्ये ते असे रूट तयार करतायत। आम्ही राज्य सरकार म्हणून पण MMR रिजनमध्ये आणि आता M2M बद्दल जे तुम्ही उल्लेख केला, चारही बाजूनी जसं बाहेरच्या देशामध्ये आपण बाहेरगावी गेल्यानंतर एक जागी तर दुसरी जागी आपण पाण्याने जसं प्रवास करू शकतो समुद्राच्या मार्गाने, तसंच मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही त्याला प्रोत्साहन देतोय। सर आपने पहले वक्तव्य दिया था कि मोहम्मद अली रोड और बहरामपाड़ा में मराठी बुलवा के दिखाओ, वहाँ नहीं लेकिन उरन में एक मुस्लिम टैक्सी ड्राइवर से कल मराठी बुलवाई गई है और जबरदस्ती और जोर से धमकाया गया उन्हें। और आज दूसरी तरफ मेरा रोड में कांग्रेस मराठी पाठशाला चला रही है जहाँ पर मुस्लिमों को मराठी सिखाने की उनकी ये पहल शुरू की गई है। देखिए ऐसा है कि ये सारी चीजें हम लोग बोलने के बाद करने की क्या जरूरत है, पहले से करो ना। मैंने जैसे बोला अजान को मराठी में लिखा, बोलने को बोलो उनको 5 वक्त का अजान। ये 1-2 जनों को बोलने का, वो नौटंकी करने का, ये तो हम लोग अभी हमारे त्र्यंबकेश्वर मंदिर के पास जय श्री राम नाम के दुकान होते हैं फूल वालों के, अंदर अब्दुल बैठा रहता है। तो कुछ नया चीज नहीं है ये। हम लोग को हम सब ये जो कि नौटंकी है ना, हम अच्छी तरह से पहचानते हैं। आज मेरठ में कांग्रेस मुस्लिमों को मराठी सिखा रही है, पाठशाला शुरू किया उन्होंने। हाँ, फिर पाठशाला काई को जरूरत है? मदरसा में मराठी चालू करो ना, सबसे आसान है। अलग पाठशाला करने की जरूरत ही नहीं है। महाराष्ट्र में बहुत मदरसा है, वहाँ उर्दू के बजाय आप मराठी शुरू करो ना उधर, आपका मेहनत कम हो जाएगा। काय को है आपके से मीडिया में आने के लिए नौटंकी करने की जरूरत है? आपके मुल्ले मौलवी को बोलो अच्छी तरह से मदरसा में सिखाओ उधर। हम लोग को भी समझ जाएगा ना कि मदरसा सच्ची में पढ़ाई के लिए, वरना पुकड़ में गन बिन तो मिलते हैं उधर सब। सर महाराष्ट्र सरकार लोक राज्य नाम का एक मैगजीन चलाती है 1975 से, लेकिन वो मैगजीन उर्दू में आता था। उद्धव ठाकरे जब मुख्यमंत्री थे कोविड काल में वो बंद हो गया था। रईस शेख अब मांग कर रहे हैं कि फिर से उसे उर्दू में शुरू किया जाए। अभी वो मैगजीन के बारे में मेरे को मालूम नहीं।
और उर्दू पढ़ने वाले लोग बहुत हमारे पास बहुत कम है, बहुत गिनो चुने ही है। उद्धव ठाकरे के 2.5 साल के वो मुख्यमंत्री के काल में उर्दू भवन भी बांधने की कोशिश हुई थी हमारे भाईकाला में। तो इस तरीके के जिसको ज्यादा उर्दू उधर पढ़ने वाले ही कम है, तो ऐसा मैगजीन इस तरीके निकाल के सरकार ने अपना पैसा खराब नहीं करना चाहिए। चला, थैंक यू।